इलिमिनेट थिटा 11वीच्या ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमध्ये आपल्याला ज्यावेळेसुद्धा इलिमिनेट थिटा ह्या टाईपचे सम बघायला भेटतील त्यावेळी लक्षात ठेवायचं आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटीचे जे 3 फॉर्म्युलेज आहेत हे आपले तोंडपाठ असलेच पाहिजे. ह्या 3 फॉर्म्युलाचा यूज करून आपण ह्या टाईपचे सम सोडवणार आहोत. ओके, तर ह्या ठिकाणी सगळ्यात पहिलं काय बघायचं, हे आपल्यापाशी सम दिलेले आहे. x इज इक्वल टू 4 cos थिटा मायनस 5 sin थिटा कॉमा y इज इक्वल टू sin थिटा y इज इक्वल टू 4 sin थिटा आहे, सॉरी, तर 4 sin थिटा प्लस 5 cos थिटा ह्या टाईपचा आपल्याला एक सम दिलेला आहे. ओके, तर सगळ्यात पहिलं काय बघायचं की कॉस साइन साइन कॉस हे आपल्या सममध्ये दिसते. तर फॉर्म्युलाजमध्ये साइन कॉस हे पहिल्याच फॉर्म्युलामध्ये आहे. ओके, साइन कॉस, बाकीच्या फॉर्म्युलामध्ये कॉट टॅन कोसेक ते आहे, आपल्या सममध्ये कुठे नाही तर त्यांचा उपयोग नाही, आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा यूज होणार आहे. ओके, तर आपल्या ह्या फॉर्म्युलाजमध्ये ते सगळ्यात पहिलं बसवायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल लक्षात घ्या, स्क्वेअरचं करायची गरज आहे, बेरीज एक करायची गरज आहे. ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांचं स्क्वेअर करायचं आहे आपल्याला. मग सगळ्यात पहिलंच आपण काय करूया, या ठिकाणी स्क्वेअरिंग करायला घेऊया. नाव स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणजे दोन्ही बाजूंचं स्क्वेअरिंग करायचं आहे. युजिंग कोणतं, ए प्लस मायनस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर ह्या फॉर्म्युलाचा यूज करून करायचं आहे. तर आपण ते कसं करणार, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 cos थिटा स्क्वेअर बरोबर मायनस 4 cos थिटा इंटू 5 sin थिटा बरोबर. लक्षात येते, ह्या फॉर्म्युलाचं आपण इथं उसवतोय. सगळ्यात पहिले ह्याच्यासाठी उसवतोय 4 cos स्क्वेअर थिटा ए स्क्वेअर, म्हणजे हे जर पहिलं आपण ए हे बी ए 4 cos स्क्वेअर केलं 4 स्क्वेअर मायनस 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद, पहिले पद 4 cos थिटा गुणिले दुसरे पद 5 sin थिटा प्लस काय केलं इथं आपण 5 sin थिटाचा स्क्वेअर. ओके, सेम दुसऱ्यासाठी आपण करायचं आहे. दुसरं काय दिलेलं आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू पहिले पद त्याच्यात काय 4 sin थिटाचा स्क्वेअर मायनस 2 गुणिले पहिले पद 4 sin थिटा गुणिले दुसरे पद 5 cos थिटा प्लस 5 cos थिटाचा स्क्वेअर. ओके, आता ह्या ठिकाणी आपण सगळ्यात पहिलं काय करणार आहोत, त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्यांचं आता स्क्वेअर करून टाकू आणि बेरीज करून टाकू. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4चं स्क्वेअर करतोय आपण 16 cos स्क्वेअर थिटा मायनस 5 20 20 दुने 40 काय येणार साइन थिटा इंटू कॉस थिटा बरोबर प्लस काय येणार 5चा स्क्वेअर 25 साइन स्क्वेअर थिटा बरोबर प्लस आता आपण काय करतोय दोघांची बेरीज म्हणून इथं वाय स्क्वेअर बी करून टाकलं एक्स स्क्वेअर बी करून टाकलं. 4 बघा इथे 4 आहे, 4चं 16 काय साइन स्क्वेअर थिटा मायनस इथे प्लस आहे, सॉरी इथं बरं का इथं प्लस आहे ना 16 इथलं 16 घेतलेलं आहे, लक्षात घ्या. ह्याचं स्क्वेअर करतोय आपण 16 साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 गुणिले 5 20 20 दुने 40 प्लस 40 साइन इंटू कॉस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 25 5चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आता इथं लक्षात द्या, इथं मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटाला हे पहिलं सगळ्यात पहिलं कट झालं. ओके एकमेकाला. आता काय करूया आपण, जे 16 आहे दिसतंय साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर ते जवळ आणूया आपण. बघा वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हे साईडचं आहे तसं 16 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 16 साइन स्क्वेअर थिटा केलं, हे जवळ आणलं. आता हे जवळ आणूया 25 जवळ आणूया प्लस 25 साइन स्क्वेअर थिटा प्लस 25 कॉस स्क्वेअर थिटा हे जवळ आणलं फक्त आपण. आता काय करणार नेक्स्ट स्टेप 16 बाहेर काढू आपण, कॉमन आहे दोघात म्हणून बाहेर काढलं. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा बरोबर इथं काय येणार 25 कॉमन काढला आपण, 25 दोघात पण आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आता लक्षात द्या इकडं हे कॉमन काढल्यानंतर आपल्याला काय भेटलं कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आहे का आपल्यापाशी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे, ह्याची व्हॅल्यू काय आहे 1. नाव पुट द व्हॅल्यू
ऑफ फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणून काय आलं 16 इंटू 1 प्लस 25 इंटू 1. ॲन्सर आलं 41. सो वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 41. इलिमिनेट थिटा झाला का? थिटा तुम्हीच काढून टाकला आहे समजला पूर्णपणे काढून टाकला, फक्त 41 राहिलं. दिस इज द ॲन्सर.